केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचा अर्थसंकल्प मांडणार। कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणांची शक्यता, तर करदात्यांसाठी कोणत्या तरतुदी याकडे लक्ष। झी24 तासवर बजेटचं महाकव्हरेज। बजेट आधी शेअर बाजार गडगडला। सोने चांदीच्या दरातही घसरण सुरूच। सोने 9,000 तर चांदी 17,000 रुपयांनी कोसळली। महागाईत तेलाचा भडका। खाद्यतेलाच्या दरात 15 किलोच्या डब्यामागे सरासरी 125 रुपयांची वाढ। आगामी काळात आणखी भाववाढ होण्याची शक्यता। बजेट आधीच दरवाढीचा भडका। व्यावसायिक गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागलं। 19 किलोच्या सिलेंडरसाठी मोजावे लागणार 1,692 रुपये। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलेही बदल नाही। भारत इराणऐवजी व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्णय घेतल्याचा दावा। मुख्यमंत्री फडणवीस जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार करणार नाहीत। अजित पवारांच्या निधनामुळे निर्णय। फडणवीसांच्या सर्व सभा रद्द। उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार बारामतीसाठी रवाना, तर शरद पवार बारामतीहून मुंबईकडे निघाले। शरद पवार आणि सुनेत्रा पवारांची भेट नाहीच। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावरून दोन्ही पक्षात मतभिन्नता। अजित पवारांसोबत 2 राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चाही विलीन। आमदार अनिल पाटलांचं मोठं विधान, तर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून एकत्रीकरणाचा सूर। मुंबई महापालिका महापौर निवडीला वेग। उद्या भाजप शिवसेनेचे नगरसेवक कोकण भवनमध्ये गट नोंदणी करणार। महापालिका मुख्यालयामध्ये एकत्र जमून कोकण भवनसाठी रवाना होणार। गोळीबाराच्या घटनेनं मुंबई पुन्हा हादरली। दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या बंगल्यावर मध्यरात्री गोळीबार। दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीकडून 6 राऊंड फायर। गोळीबाराच्या घटनेनं चित्रपटसृष्टीत खळबळ।